नमस्कार, सुस्वागत, वेलकम. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला, आज आपल्याला सांडगा बनवायच्यात. तर सांडग्यासाठी मी काय काय घेते ते तुम्हाला दाखवते. हे आहे बघा, काल सगळी डाळ मी वाळवली. हे बघा, हे 3 किलो डाळ आहे. कशाची? मटकीची. हे बघू शकता तुम्ही. आणि हे आपलं हो का, हळद आहे, मिरची पावडर आहे. हे बघा, आपल्याला तसला खोटापणा करायचा नाही, काय नाही. 4 पैसे मागून घ्यायचं जास्त. हे बघा, तांबडं तिखट, हळद, त्याच्यानंतर हे जिरं हे टाकणार आहे. आणि हे बघा, लसूण, गावरान लसूण टाकते मी, गावरान लसूण. ह्याच्यामध्ये लई खुशबू असते गावरान लसूणमध्ये. काल एवढा मोठा लसूण मी छिलला बघा बघा. त्याच्यानंतर हे चण्यात डाळ, हे चण्यात डाळ सगळी वाळवून बिळवून बसली मी. आता हे खोलती आणि चक्कीत जाऊ आपण दळायला. तुमचं ते पण दाखवते तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. हो का, हे 3 किलो डाळ आहे. हे बघा, बघू शकता. आणि एक किलो बस घेऊ. आणि बघा, 1 किलो ही डाळ चण्याची. हे बघा, आता याला मिक्स करायचं. हे बघा, हे बघा, हे असं मिक्स करून दळून आणखी पटकन जाऊन चक्की होती जरा. हे बघा, आणि आल्यानंतर त्याचं पीठ करून ह्याचं पीठ आलं की ह्याच्यामध्ये हो का, ह्याच्यामध्ये पिठामध्ये मग जिरं टाकायचं, लसूण टाकायचं, त्याच्यानंतर हळद टाकायची, मीठ टाकायचं, तांबडं तिखट टाकायचं. आणि मग त्याचं पीठ मळायचं. आणि मग त्याचं सांडगं तोडायचं. नक्की घ्यायचं असेल तर साईटला नंबर देते, साईटला त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा. फोन लागला तर, फोनचं रिचार्ज संपले म्हणून फोन लागत नाही, तर व्हॉट्सअप मेसेज करा. ठीक आहे, चला मग बाय. चक्कीत जाऊ आपण, घेऊन चक्कीत जाऊ. बघा, तुमच्या देखत्यात चालली दळायला, पाटली बायकं चालली. हो का, आली चक्कीमध्ये लगेच. हो का, हे आपलं जयाताई तुमच्यासाठी पण सांडगं बनवते काय? सीमाताई तुमच्यासाठी पण बनवते. चला, ताजं गावरान सांडगं खाऊन बघा. चला, आता हे दळून घेते बा पाटलीबाई चला. आता दळून घेते, तेव्हा जाऊन मी घरची तयारी करते तिथून. चला, का मी डाळ आणली होती दळायला, पण पाटलीबाई म्हणजे हातात जिरं टाक, म्हणजे पाटलीबाई तू जिरं टाक. चल. हो का, जिरं टाकायचं. जिरं बघा, आपल्याकडे भरपूर आहे, सगळं भरपूर टाकणार आहे मी. हो का, हे आपलं जिरं टाकायचं बघा. हे पाटलीबाई आपलं जिरं टाकते बघा, कारण दळाय कसं आहे, सोपं जाय म्हणजे आपल्याला. बघा, बघितलं ना? हे बघा, आता हे दळून घेते पटकन. बघा, हात झालं दळती पाटलीबाई मस्तपैकी. आणि मस्तपैकी सांडगं घालते बघा आज, झकास. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघू शकता. पाटलीबाई मस्त दळलं बघा आपलं पीठ एकदम. नाही, तुला नाही दाखवत बाय. बघा, आता ह्याचं मस्तपैकी, आता हे पीठ आहे आपलं चांगलं दळले. आता आपण ह्याचं मस्तपैकी पीठ मळायचं आणि करायचं. पाटलीबाई पैसे किती आहे तुझं? आता पीठ आणले दळून. ह्याच्यामध्ये बघा एवढा लसूण, बघा लसूण पण भरपूर आहे आपल्याकडे. लसूण आणि मिरची पावडर आहे, हळद आहे, हे सगळं आपल्याकडे आहे ताजं एकदम. आणि मीठ आहे बघा. आता हे आपलं पीठ आहे दळून आणलेलं आहे तुमच्या देखताच. ही हळद आहे, एवढी हळद टाकते, एवढं लाल तिखट टाकते, एवढा लसूण टाकते बघा, मीठ टाकते. आता तुम्ही बघू शकता. ह्या बघा, ह्याच्यामध्ये मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकते बघा. त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे, हे बघा. त्याच्यानंतर ही हळद आहे, हे बघा. आणि हे लसूण आहे, हे बघा. तुमच्या रक्तात टाकते सगळं. आता हे बघा, असं एक जीव करते चांगला बघा. असं जीव करून हे बघा, असं वर खाली करून असं एक जीव करून मग आपलं पीठ मळायचे. ह्याचं पाणी टाकून जसं आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसं मळायचं. आता तुम्ही बघू शकता. हे पाणी टाकायचं, हे बघा.
हे बघा आता ह्याला पीठ मळलं की लगेच करायचं नाही, ह्याला एक तासभर तर ठेवून द्यायचं मुरायला आणि मग आपलं करायचं चालू करायचं. सगळं पाणी घ्यायचं. बघा सगळं पीठ मळलं मी, मळलं ना तुमचं दक्ता. आता मस्त पिकायचं सांडगं करते, लगेच नाही करायचं, एक तासभर ठेवायचं पीठ मळल्यानंतर आणि तासाने एकदम कचकच कचकचत 4-5 बायांना बोलून घेते आणि तोडून घेते. ठीक आहे. बघा त्याला मी गोला कपडा माझ्यावर मारून झाकून ठेवून देते एकदम. हे बघ आता असं कपड्याला झाकून ठेवून द्यायचं मस्त पिकाने एक तास सवय झाकायला. चला आता कपडा झाकला, आता हे झाकून दुसरं घ्या बसत नाही पाला दे. चला हे ताट बारकं वाटते ते हे ताट, चला हे ताट घेऊन जाणार आहे तिकडं. आता माझ्या घराकडे जाते आणि माझ्या घराकडे भरपूर जागा आहे, तिथं सगळ्या बायांना गोर बोलून सगळ्यांकडून तोडून घेते. हाय का नाही मला डोकं. मग लाईक करा, फॉलो करा आणि ज्याला घ्यायचं आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरवर. ठीक आहे. व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला घरपोच भेटेल. जमत असेल तर सांगा पटकन. आता एक तास बघायला होणार, ऊन पडलं की लगेच कचा चाणकं तोडून घेणार एकदम. ठीक आहे. चला मी घरी आली, माझ्या घरी इथं आता जागा भरपूर आहे आपल्याकडे. सांडगं बाळा घाला, तेल आहे आणि काही मस्त आपलं हे पीठ मळल्यालं. आता कणा करून घेते. काही हे आपलं पीठ आहे. आता हे आपलं ताट, ह्या ताटाला असं तेल लावायचं. बघा असं तेल लावायचं ताटाला, असं तेल लावून घ्यायचं या ताटाला. हे असं तेल लावून घ्यायचं. हे बघा असं. त्याच्यानंतर असं गोळा काढायचा, हे असं गोळा काढून ठेवून द्यायचा आणि ह्याला परत झाकून ठेवायचं. हे बघा झाकून ठेवायचं, बसून सांडगं तोडायचं. आता हे बघा हे असं हातात घ्यायचं, एक असं हातात घ्यायचं आणि हे बघा हे असं तोडायचं. का सांडगं थोडा टाईम लागतो, नावं ठेवायला टाईम लागत नाही. ठीक आहे. तर सगळ्यांना एक लाईक करा. हे बघा असं हे असं लागतं हे करायला, असं तोडायचं, बारीक तोडायचं. हे बघा असं तोडायचं सांडगं. ठीक आहे. बरोबर आहे भावांनो बहिणींनो. सांडगं तोडायला टाईम लागतो का? नाही. नाव टोयला टाईम लागतो का? सांडगं बनवायला खूप टाईम लागतो, पण नाव ठेवायला खूप टाईम लागत नाही. 1 मिनटात तुम्ही जस्ट करता. माहिती आहे का? एक लाईक करा मग, जर तुम्हाला वाटते ना मी चांगलं काम करते. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण घ्या. तुम्हाला रेसिपी बनवायची असेल माझ्यासारखी तर बनवा रेसिपी. बघा कसं वाटते तुम्ही. बघा हे सगळं असं तोडायचं. आता मी इथल्या शेजारच्या बायांना सगळ्यांना बोलवते गोर बोलून आणि सगळं तोडून घेते. हे बघा मस्त तुटतात एकदम का. आणि कलर पण किती छान आहे बघा. आणि मी खोटं नाही बोलत, मी अजून मी हळद टाकली, अजून हे टाकलं, मिरची पावडर टाकली. कारण मी ती चाकून बघितलं होतं तर थोडंसं फिकट वाटत होतं, मग मी अजून थोडंसं मिरची पावडर पण टाकली त्याच्यामध्ये. तुम्ही करून बघा. हे बघा हे असं हे ससाने असं तोडायचं. बघा काय दिवसभर काम आहे मला. हो का. हे बघा हे तोडायचं असं. ठीक आहे. चला आता मी बायांना बोलवते. बघा हे असं सांडगं आहेत.
हे असं सांडगं उन्हात घालायचं वाळायला. असं आपल्या भरपूर सांडगं बनवायच्यात. आवडलं तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि भरपूर. आता मी जाते लाईव्हवर जाईन, कदाचित दुसरे दाखवते तुम्हाला. बघितलं भावांनो, सांडगं आपले खूप छान आहे. कलर पण लेवला भारी आहे. गावरान सांडगं आहेत, खोटं नाही बोलत. खूप मेहनत करायला लागते आणि एवढं मेहनत आहे ना, सांगा नको. माझे कंबर न कंबर भरून आलं हो का. बघा खातं वाळतात हो का, मस्तपैकी सांडगं हो का. हे ताटं अशी घ्यायची, मग असं टाकायचं. हे ताट वाळूस तर हे ताटाला ठेवून द्यायचं. ह्याला हे थोडंसं वाळण. हे दुसरं ताट आणि हे ताट, हे बघा, हे बघा, हे बघा, हे असं वाळायचं. वाळतं माहिती आहे का. सुखाचा पैसा नाही रे भावांनो. आता त्याला नंतर टाकायचं. त्याच्यानंतर हे घेऊन यायचं. सावलीला बसून करते तिचं खाली बघा, मस्तपैकी स्वच्छ जाग्यावर करते. तसलं घाणरडं नाही, काहीच नाही. मेहनत केल्यावर कोणी पण चांगलंच बोलायला पाहिजे. त्याच्यानंतर ही ताटं घ्यायची. या ताटाला बघा अजून तेल लावायचं. असं तेल लावायचं, असं तेल ताटांना आणि ह्याला असं तेल लावायचं असं. आणि हे सांडगं असं तोडायचं का. बघा बघा, असं सांडगं तोडायचं. कसं वाटतं तुम्हाला सांडगं? ठीक आहे, चल सोलती. चला, आपले सांडगे झालेले आहेत. सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. एकदम भारी मी सांडगे बनवलेत, मन लावून बनवल्यात. आणि खरं सांगते, एवढं मेहनत आहे ना, हे सगळं भरून येतं रे. हे सगळं दुखतं माहिती आहे का. एक 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 टिपकं तोडायचं मला किती टाईम लागतो. आता मी अर्ध्याच्या वर केलं. अर्ध्याच्या वर का काजल पण आली करू लागा. काजल पण करते, बघितलं का. बघितलं का, थोडं थोडं करतात हो का. म्हणतात ना, आमची सवर्णा भली सवर्णा, मी मदत करते असं नाही की नाही का. तिला माझी काळजी वाटली, आली माझ्यासाठी माहिती आहे का. आता येच गेला तिला थंड आणायला. थंड आणतो, आईस्क्रीम खातो, मस्त खातो. चला भावांनो, कसं वाटलं तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर बघा भरपूर सांडगे आपल्या होतात. आणि जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर साईटला नंबर देते, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बिझनेस नंबर आहे, फोन लागत नाही. व्हॉट्सअप मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेजला मी रिप्लाय देते एकदम. ठीक आहे, काही चुकलं असेल तर माफी असावी. बाय. आणि हां, उद्या मी पुण्यात जायची, उद्या किंवा परवा दिवशी पुण्यात जायची. स्वारगेटमध्ये थांबणार आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, मसाला पाहिजे असेल, हळद पाहिजे असेल, काय पाहिजे असेल तर तुम्ही पटकन मला कॉल करा. कारण मी आजच्याच व्हिडिओ सोडून टाकणार आहे. उद्या किंवा परवा दिवशी मी पुण्यात येत आहे सांडगे बिंडगे घेऊन. ठीक आहे, अजून आपल्याकडे सांडगे बनवत, सवर्णानं पण लई सांडगे बनवलेत. ठीक आहे, आता सवर्णा हे बिझनेस करणं सांडग्याचा. चला मग भेटूया, बाय.